वरती बघा काय व्ह्यू दिसते मंदिराचा खतरनाक. कोटी कोट जय मल्हार. बोबडी वळा लागली माझी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका दिवसामध्ये, नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो जेजुरीला. आज आहे संडे, तर आज आपल्याला जेजुरीची ट्रिप भेटलेली आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 4:45. 4:40लाच निघायचं होतं, पण आता थोडासा उशीर झाला गॅस वगैरे भरायला आणि त्यांना पण थोडासा उठायला उशीर झाला असेल. तर आता निघालो आहे. आजचा आपला जेजुरीचा ब्लॉग असणार आहे. तर तिकडे चाललो आहे. लवकर यायचे कारण परत नंतर मला कामावरती पण जायचं 9:30 वाजेपर्यंत येऊन. तर त्यामुळे लवकर चाललो आम्ही. तर बघूया तिकडचं आजचं जेजुरीचं दर्शन वगैरे कसं होतं, गर्दी वगैरे आहे का नाही. कालच दत्त जयंती झालेली आहे. तर बघूया आपण तिकडं कसं काय होतं ते. चला जाऊया. वाजलेले आहेत 6:45 आणि फुल थंडी आहे. 11-12 सेल्सिअस असं तापमान थंडी वाजते. फुल आता असे कटकट झालेत आणि चहा पिलं ना सकाळी उठल्यावर. निघाला पण 1-1.25 तासात बरोबर पोचलेलं गाडी घालू पार्किंगला. फक्त ह्यावेळेस आलो ते पाठीमागच्या साईडने आलो पण पाठीमागच्या रोडने. आणि त्यावेळेस मेन रोड स्टँडच्या समोरचा रोड आहे तिथला किंवा कडेपाटचा जो रोड आहे त्या रोडच्या समोरून येतो. त्यावेळेस पाठीमागच्या रोडने आलो. हे जे तलाव दिसतं आपल्याला पाठीमागच्या साईडला त्या साईडने आलो आहे. आणि फुल थंडी आहे त्यामुळे बोलता येत नाही आहे. चहा पिलो नाही आणि आता मस्त वगैरे तांबडं फुटायला लागलं आहे. समोर दिसत असेल तुम्हाला बघा जेजुरीचं विहंगम दृश्य असं तांबडं फुटताना. आणि मेन म्हणजे आज पौर्णिमा आहे, म्हणजे रात्री पौर्णिमा होते. तर तिकडे चंद्र पण आहे. इतका भारी दिसतोय ना तो. दाखवतो तुम्हाला 1 मिनटं. खतरनाक बघा पाठीमागं तांबडं फुटतंय आणि समोर आहे ती चंद्र. हा खतरनाक चंद्र. आणि इकडं आहे तो तांबडे फुटते. इकडून सूर्यदेवता वर येत आहेत आता. हा बघा रोड कसं आहे, थंडी वाजते फुल. चला आता जाऊया. आधी पोचलो आपण आता. फक्त इथं चप्पल स्टँड आहे आणि वरती गेल्यानंतर तो मेन दरवाजा ते बघा झेंडा वगैरे दिसतोय. तिथून वरती गेलं की आलंच आपलं मंदिर. गर्दी आहे फुल. सकाळची 6:30 वाजले तरी, कारण की आज संडे खंडोबाचा वार असतो रविवार, त्यामुळे फुल गर्दी आहे. मेन पायरी आता बघा. वरती बघा काय व्ह्यू दिसते मंदिराचा खतरनाक. कोटी कोट जय मल्हार. बोबडी वळा लागली माझी. तर चप्पल वगैरे कुठं काढायचं ते खाली काढली नाही. किंग VIP पास काढणार आहे 100 रुपयाला, कारण भरपूर गर्दी. आपल्याला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून, पण भरपूर गर्दी आहे. तर तिकडे चाललो आता. तलवार कुठे ते बघायची. केवढी गर्दी. चल गर्दी बघ केवढी. दर्शन करून आलेलं आता बाहेर. गर्दी फुल. दर्शन करून आलेलं आपण आता. फुल गर्दी आहे. 200 रुपयाचा VIP पास घेतलेला आहे. 200 रुपये पर पर्सन वाटतं आहे ती. तर तो पास घेतलेला आहे. आणि आता आपण इथं बाहेरचं वगैरे दर्शन करून, कारण की आज पौर्णिमा त्यामुळे भरपूर गर्दी. समोर आहे तुळजाभवानी मंदिर. कोट जय मल्हार. बोला रे. गर्दी बघा. हे बघा तिकडं फुल फिरून अशी गर्दी इथपर्यंत आली. नाही ते पाया खाली पडलं ना.
दर्शन झाले केवढीशी बोळ आहे. आता तुम्हाला ते काय म्हणतात त्याला गोंधळ वगैरे घालायचं असेल तर त्याची पण सोय आहे बघा सगळं त्यासाठीच बसलेले तिथं गोंधळ वगैरे घालायचं असेल तर. आणि वातावरण बघा बाहेरचा सीन असा भारी वाटतं एकदम असं फ्रेश फ्रेश काय म्हणतात त्याला मन प्रसन्न झालं मन प्रसन्न. मंदिर देखो इकडं पाठीमागं पण मंदिर सगळं. आपलं दर्शन झालेलं आहे. आता तिथं फोटोशूट करू थोडंसं किंवा इकडं बाहेरचं येऊ बघू तुम्हाला दाखवतो. चला आपण नारळ पण घेतलाय फोडायला. नारळ पण फोडायचं आपल्याला आईने सांगितलं होतं नारळ फोडायला. नारळ पण घेतलाय. हा टाका. जय मल्हार टाकू का. जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार. गीतमाळ मंदिराच्या पुढच्या आपला नारळ राहिला फोडायचा. नारळ फोडून घेऊ चला पहिल्यांदा. जाण्याचा रोड पूर्व दरवाजा या साईडने आलोय आपण. खाली मागाशी फक्त दुसऱ्या साईडने एंट्री केली ती वरती. आता जाताना दुसऱ्या साईडने जातोय. पायऱ्या बघा कशात एकदम तलाव आहे. आणि इकडं सूर्यदेवता आपल्या वर आलेला आहे एकदम असं गोल्डन आवर्स मस्तपैकी. आपल्या भंडाऱ्याने बघा कसं झालं सगळं अंग भरले भंडाऱ्याने. सगळा पिवळा झालं मी तर हळद लागली सगळी भंडारा म्हणजे. सगळा भंडारा लागलाय बघू शकताय. दर्शन वगैरे झालेले. आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. प्रसाद वगैरे घेतला खाल्ला पण. आता आपण निघालोय सगळ्या केसात अंगात जे जॅकेट आहे जर्किंग आहे त्याला पण भंडारा लागलाय. आता घरी जायचं. आता काहीतरी किती वाजलेत 7-9 झालेत. आपण 1-6 तास लागेल घरी जाणार. थोडंसं फ्रेश होतं म्हणजे आंघोळ तर नाही करणार सकाळीच केली आंघोळ तर फक्त फ्रेश होतो. आणि त्यानंतर आपल्याला जायचं शॉपवरती. चला आता जाऊया. आता काय व्हिडिओ बघू काढला तर काढल थोडासा नाहीतर नाहीच. हां चालेल निघालो होतो आपण परतीच्या प्रवासाला. पार्किंग बघा इकडचं मोठे जागा इथं पण. चला आता आपण निघतोय परत रिटर्न. आता बोबदेवगडात मिसळ वगैरे खायची आणि घरी जाऊन परत आवरून लगेच रिटर्न आपलं कामावरती. चला येळकोट जय मल्हार सदानंदचा उदय. फक्त आतमध्ये व्हिडिओ नाही काढला कारण की अलाउड नव्हतं. थोडासा एक शॉट काढलाय फक्त तेवढासा. ते पण लपून तेवढासा ॲड करणार आहे मी. 2 hours later. तर मित्रांनो आपण आता जस्ट घरी पोहोचलेलो आहे. बरोबर डॉट 9:15 वाजलेले आहेत. बघा पाकिट वगैरे आपला माईकचा बॉक्स घेतलेला आहे. माईक घेतलेला आहे नवीन. तर आता आपण त्याचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या आधी बघायला भेटेल. तर व्हिडिओ आजचा इथंच एंड करूया. जेजुरीला जाऊन आलो आपण. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. माईक घेतला आहे आपण त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओसोबत.